नमस्कार मैत्रिणींनो, आज बघा मी काय बनवते. आज आहे ना काळ्या चण्याची ना उसळ बनवणार आहे. तुम्ही ती नाश्त्याला पण खाऊ शकता, अशी ही उसळ बनवते. तर सगळ्यात पहिले तर मी चणे आहे ना भिजवलेले आहेत आणि त्याला कुकरमध्ये उकडून घेतलेले आहेत, मीठ टाकून उकडून घेतलेले आहेत. तर आता इथं कांदा कापलेला आहे, कढई ठेवलेली आहे तापायला. कढईमध्ये तेल टाकलेलं आणि कांदा टाकून मस्त असा लाल होईपर्यंत फ्राय करायचा आहे. तर कांदा आणि कोथिंबीर आणि बाकीचे थोडेसे मसाले लागतात, पण खूप टेस्टी लागते. असंच तुम्ही नाश्त्याला खाऊन बघा, खूप छान लागते. तर बघा मी बनवलेली आहे. तर हे बघा, हे चणे मी उकडून वगैरे सगळं घेतलेलं आहे. तर कांदा मस्त असं लाल होईपर्यंत फ्राय करायचा आहे. कांदा लाल झालेला आहे. आता त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे. मीठ टाकून मस्त असं फ्राय करून घ्यायचं आहे. आता त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे आणि त्याच्यानंतर थोडासा काश्मीरी लाल मिरची पावडर टाकणार आहे. थोडीशी धण्याची पावडर टाकणार आहे. मस्त असं सगळे मसाले व्यवस्थित असे फ्राय करून घेणार आहे. तर चवीपुरतं मसाले घ्या, तुम्हाला जसं तिखट हवं असेल तसं घ्या. आता इथं चणे टाकायचे आणि मस्त असं फिरवून घ्यायचं सगळं व्यवस्थित असं त्या मसाल्यामध्ये कोटिंग करून घ्यायचे चण्याला. खूप टेस्टी भाजी होते, तुम्ही नक्की ट्राय करा ही रेसिपी माझी. तर थोडीशी धण्याची पावडर टाकलेली आहे आणि मस्त असं वाफ देऊन त्याला शिजवून घ्यायची आहे. पहिलं सगळं व्यवस्थित फिरून घ्यायचं ते मसाल्यामध्ये आपल्याला आणि थोडा वेळ स्लो गॅस करायचा आणि वाफेवरती ठेवायची आहे. मी कोथिंबीर पण टाकून घेतलेली आहे. कोथिंबीर पण टाकून व्यवस्थित अशी हलवून घ्यायचं आहे आणि त्याला वाफेला ठेवायचं आहे. तर बघा इथं वाफेला ठेवलेली आहे. थोडंसं मी त्याच्यामध्ये चाट मसाला पण टाकला आहे, कारण ते एकदम चटपटीत आणि खूप छान लागतात खायला, त्यासाठी. तर पाहू शकता असं सगळं फिरून घ्यायचं आहे. बघा मी जवळून पण दाखवते तुम्हाला, मस्तच अशी झालेली आहेत. परत एकदा थोडा वेळ मी वाफेला ठेवणार आहे. तर बघा आता परत वाफेवरून काढलेलं आहे. आपल्या इथे चणे रेडी झालेले आहे. गॅस बंद केलेला आहे. आता मी याला बाउलमध्ये काढून तुम्हाला सर्व करून दाखवते. मस्त अशी रेसिपी आहे, तुम्ही पण नक्की ट्राय करा. माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंट करून सांगा की तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी. चला तर मग या तुम्ही पण खायला चणा चटपटीत. बाय.